श्री स्वामी समर्थ. 1 वाटी तांदूळ आणि पाव वाटी मसूर घेतलेले. आता कुकर घ्यायचा, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी टाकायचं. थोडं तडतडलं म्हणजे मिरची, कढीपत्ता टाकायचा. त्यात एक कांदा बारीक चिरून छोटासा टाकायचा. थोडंसं परतायचं. ते झाल्यानंतर छोटासा टमाटर टाकायचा चिरून. परत परतायचं. हळद टाकायचं. गरम मसाला टाकायचा, 1.5 चम्मच टाकला, छोटे चमचा. परत मिक्स करायचं आणि त्याच्यात तांदूळ आणि अख्खा मसूर ते टाकायचं. परत ते टाकून आणि परत परतून घ्यायचं. 1 मिनिट सगळं परतून घ्यायचं. 1/4 वाटी घेतलं होतं तर आपण त्याच्यामध्ये 2.5 वाटी पाणी घालायचं. परत त्याच्यात नमक टाकायचं चवीनुसार. कोथिंबीर बारीक चिरून टाकायची. हे सगळं परत मिक्स करायचं म्हणजे नमक नाही तर एका साईडला घालायचं. मिक्स करायचं आणि कुकरचे झाकण लावायचं. मीडियममध्ये 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आज मी चपाती, मसूरचा भात आणि ते मस्त झालं. एकदम सुटसुटीत होतं, चिकट पण होत नाही. आणि बटाट्याची भाजी केलेली. आज आमचं सकाळचं जेवण आहे. थँक्यू.